श्रोते हो, ऐकूया शरयू निंबाळकर यांच्या आरशातील सावली या भयकथेचा 5वा भाग. बंदिस्त कपाटातील डायरीमध्ये दडलेली रहस्य शोधून काढण्यासाठी आदिती आणि आजी गुरुजींकडे जायला निघतात खऱ्या, पण घरातून बाहेर पडताच खूप मुसळधार पाऊस सुरू होतो. विजा कडाडतात. पण तरीही आदिती धीर सोडत नाही. ती आजींना घेऊन चालतच राहते. ती आजींना म्हणते, आजी, बहुतेक त्या भामेला वाटत नाही आहे की आपण गुरुजींकडे जावं. आणि या वाक्यानंतर पुन्हा जोरात वीज कडाडते. पण आदिती मात्र तेवढ्याच जोरात तिला सांगते, आता तुझी इच्छा असो किंवा नसो, मी गुरुजींकडे जाणार म्हणजे जाणारच. मी बघणारच आहे की माझी देवावरील निष्ठा जास्त मोठी आहे की तुझी स्वार्थी इच्छा. आदितीचे बोलणे संपते न संपते तोच आदितीच्या अगदी समोर एक झाड उन्मळून खाली पडते. त्या दोघेही खूपच घाबरतात आणि झपझप पावले टाकत आश्रमाकडे निघतात. गुरुजींचा आश्रम आजींच्या घरापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असतो. त्यामुळे त्या दोघेही 5 ते 10 मिनिटातच आश्रमात पोहोचतात. आश्रमातील वातावरण खूप प्रसन्न असते. सगळीकडे मंत्रघोष सुरू असतात, होम हवन सुरू असते. सगळीकडे हिरवीगार वृक्षराई असते. निरनिराळ्या फुलांचा सुगंध सगळीकडे पसरलेला असतो. झाडांवर पक्ष्यांचे किलबिलाट सुरू असतात. अशा शांत प्रसन्न वातावरणामध्ये दूरवर एक शांत खोली असते. त्या शांत अंधाऱ्या खोलीत मंद समईच्या प्रकाशात गुरुजी ध्यानस्थ बसलेले असतात. आजी आणि आदिती गुरुजींच्या खोलीत प्रवेश करतात. त्यांना वाकून नमस्कार करतात. पण तेवढ्यात गुरुजी अचानक बोलायला सुरुवात करतात. तिने तुलाच निवडलं आहे आणि तुझ्याच रक्तासाठी ती इतकी वर्ष थांबली आहे, ते ती मिळवणारच. आदिती पुढे काही बोलणार तेवढ्यात आजी गुरुजींना म्हणतात, गुरुजी, यावर काही उपाय नाही का हो? खूप आशेने ती तुमच्याकडे आली आहे. पोरीला वाचवा हो. एवढे बोलून आजी गुरुजींना ती डायरी देतात. गुरुजी ती डायरी हातात घेतात आणि म्हणतात, या मार्गाने तू आमच्यापर्यंत आली असणार. गुरुजी त्या डायरीकडे थोडा वेळ एकटक बघत बसतात. त्यानंतर 2 मिनटं ते डोळे बंद करून ध्यान लावतात. 2 मिनटानंतर ते डोळे उघडतात आणि त्या डायरीवर लिहिलेला कुठलाही मजकूर न वाचता ते थेट शेवटच्या पानावर काढलेल्या चिन्हांकडे जातात. ती चिन्हे गुरुजी खूप निरखून बघत असतात. त्या चिन्हांच्या जवळच एक कुंडली असते. ते खूप आश्चर्याने त्या कुंडलीकडे बघतात आणि पुन्हा आदितीकडे बघतात. परत कुंडलीत काहीतरी बघतात आणि आदितीकडे बघतात. गुरुजी असे काय करताहेत हे आदिती आणि आजीला काहीही कळत नाही. त्या दोघेही प्रश्नार्थक नजरेने एकमेकींकडे बघत असतात. सगळीकडे एकदम शांत असते. फक्त गुरुजींची नजर तेवढी बोलत असते. गुरुजी मनात अनेक संदर्भ त्या कुंडलीशी जुळून बघत असतात. तेवढ्यात गुरुजी आदितीला म्हणतात, मला तुमच्याबरोबर त्या घरात यावे लागेल. आपण लगेच निघू. आता उशीर करून चालणार नाही. ही आरशातील जी स्त्री आहे भामा, ती खूपच शक्तिशाली आहे. 150 वर्ष तिने तुझ्यासाठी प्रतीक्षा केली आहे. उद्या पौर्णिमा आहे. उद्या रात्री तिची शक्ती शतपटींनी वाढेल. त्यानंतर आपल्याला तिला अडवणं खूप कठीण जाईल. त्यामुळे आपल्याला जे करायचे आहे ते लवकरात लवकर करावे लागेल. यावर आजी गुरुजींना म्हणतात, गुरुजी, पण तिने आदितीचीच निवड का केली? यावर गुरुजी म्हणतात, त्या डायरीत जी कुंडली आहे ती कुंडली मी खूप निरखून पाहिली. ती कुंडली एका स्त्रीची आहे. ती स्त्री खूप स्वाभिमानी होती. ती समाजातील लोकांसाठी खूप झटत होती. लोकांवर झालेला अन्याय तिला सहन होत नव्हता. परंतु त्या स्त्रीला 150 वर्षापूर्वी खूप निर्दयीपणे मारल्या गेली आहे. आता त्या भामेने हिला काय इतकं क्रूरपणे मारलं तेच आपल्याला शोधून काढायचं आहे. पण आश्चर्य या गोष्टीचं आहे की त्या स्त्रीची कुंडली आणि आदितीची कुंडली, आदितीचे ग्रह, तिचा भूतकाळ, भविष्यकाळ हे मला तंतोतंत सारखे वाटते आहे. पण आत्ताच आपल्याला या गोष्टींचा विचार करायचा नाही. आपण पहिले त्या घरात जाऊ. त्यानंतर लगेचच आदिती, आजी, गुरुजी आणि गुरुजींचा एक शिष्य आदितीच्या घरी जातात. गुरुजी घरासमोर येऊन थांबतात तेव्हा अचानक खूप वारं सुटतं. जणू ते वारं सगळ्यांना त्याबरोबर घेऊन जाईल, इतका वाऱ्याचा वेग असतो. आदिती आणि आजी तर एकमेकींचा हात धरून उभ्या असतात. सगळीकडे आजूबाजूचा पालापाचोळा उडायला लागतो आणि अचानक शेजारीच असलेल्या चिंचेच्या झाडाची सगळ्यात वरची फांदी कडकड आवाज करत गुरुजींच्या समोर धाडकन पडते. गुरुजी एका सेकंदात मागे जातात आणि हसतात. कारण त्यांना माहिती असते की ते इथे आले आहे हे त्या भामेला आवडले नाही.
मग त्यांच्या हातात जी विभूती असते ती आजूबाजूला फुंकतात आणि जादूची कांडी फिरावी तसे सगळे वातावरण शांत होते. गुरुजी जेव्हा त्या घराच्या दाराजवळ येतात तेव्हा अचानक सगळीकडे अंधारून येते. सगळीकडे जणू काळोख पसरलेला आहे असे वाटते. मग हळूच गुरुजी त्या घरात प्रवेश करतात आणि थेट बेडरूममध्ये आरसा बघायला जातात. पण त्या मायावी आरशावर रक्ताने लिहिलेलं असतं, "ए गोसावड्या, तू येऊन काही फायदा होणार नाही. तू माझं काहीच वाकडं करू शकणार नाही. तुला जिवंत राहायचं असेल तर निघून जा. माझं बलिदान आता मी उद्याच घेणार." आरशावरील उमटलेली अक्षरे हळूहळू नाहीशी होतात आणि आरशाच्या त्या खोल डोहामध्ये आतून एक आर्त किंकाळी ऐकायला येते. गुरुजी आदितीला सांगतात, "तुला आज रात्री इथेच थांबावे लागेल. आता आरशामधून जी आर्त किंकाळी आली ती त्या निर्दयीपणे मारलेल्या स्त्रीची आहे. आज तुला ती भामा तिचं रूप नक्की दाखवणार. कारण आता तू शांत बसणार नाही हे तिला माहिती आहे. त्यामुळे आज ती पूर्णपणे तुझ्यासमोर येणार आणि तुलाच का निवडलं याचा संकेतसुद्धा ती आज तुला देणार." आदिती मात्र घाबरून आजीकडे बघते. आजी तिचा हात हातात घेतात आणि तिला सांगतात, "पोरी, घाबरू नको. मी पण येईल तुझ्याबरोबर आणि रात्रभर तुझ्याजवळ नामस्मरण करत बसेल. तू काही काळजी करू नको." रात्री आदिती बेडरूममध्ये डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करत असते. पण तिच्या मनात विचार आणि भीतीचं काहूर माजलेलं असतं. त्यामुळे ती फक्त डोळे मिटून पडते. तिच्याजवळ तिथेच आजीसुद्धा झोपलेल्या असतात. त्यासुद्धा नामस्मरण करत जाग्याच असतात. तेवढ्यात आदिती उठून बसते आणि आजींना म्हणते, "जर मी तुमचं त्या दिवशी ऐकलं असतं आणि हे घर घेतलं नसतं तर मला आज हा दिवस बघावा लागला नसता आणि माझ्यामुळे तुम्हालासुद्धा त्रास झाला नसता." तेवढ्यात आजी तिला म्हणतात, "हे बघ आदिती, हे सगळं तिने ठरवून केलेलं आहे. तिने मुद्दाम तुला इथे खेचून आणलं आहे. कदाचित हेच तुझ्यासाठी विधिलिखितसुद्धा असेल." आदिती विचार करता करता घड्याळात बघते तर घड्याळात 11:55 झालेले असतात. तेवढ्यात घरातील लाईट जाते. सगळीकडे अंधार होतो. पण आजी आदितीचा हात हातात घेतात आणि तिला म्हणतात, "आदिती, तू घाबरू नको. आज ती तुझ्यासमोर येणार आहे. उलट तू तिला बोलतं कर आणि जाणून घे तिचं उद्दिष्ट काय आहे आणि तिने आरशामध्ये अजून कोणाला बांधून ठेवलेलं आहे. आणि हे बघ पोरी, अजिबात घाबरू नकोस. ही दत्तगुरूंची विभूती तू सर्वांगाला लावून घे, म्हणजे ती तुला स्पर्श करू शकणार नाही." एवढं बोलून आजी उठून देवघरात जातात आणि जप करत बसतात. कारण त्यांना माहिती होतं त्या इथे असेपर्यंत ती आदितीसमोर कधीच येणार नाही. आजी गेल्याबरोबर आरशातून काळा धूर निघायला सुरुवात होते आणि त्या धुराबरोबरच एक काळी आकृती गुरगुरत आदितीच्या दिशेने झेपावते. पण आदितीच्या जवळ आल्यावर ती आकृती झटका लागल्यासारखी दूर फेकली जाते. आता ती खूप चिडते. आदितीकडे बघून जोरजोरात किंचाळायला सुरुवात करते. रागारागात घराच्या खिडक्या दारं जोरजोरात आपटायला लागते. आदितीचा जो पलंग असतो तो हवेमध्ये उंच उचलून पुन्हा जमिनीवर आदळते. घरातील पडदे जोरजोरात हरायला लागतात. अशातच ती स्वतःचं खरं रूप आदितीसमोर आणते. तिची उंची 7 फूट असते. गुडघ्यापर्यंत लांब मोकळे केस असतात. डोळ्यांच्या जागी त्या खोबणीत फक्त लाल आगीचे गोळे दिसत असतात. तिचे शरीर पूर्णपणे सुरकुतलेले असते. तिचे पाय जमिनीवर टेकलेले नसतात. 1 फूट उंच हवेत तिचे पाय तरंगत असतात. हातापायांची नखं प्रचंड वाढलेली असतात. तिच्या चेहऱ्यावर असतं तेच गूढ थंड हास्य. ती आदितीकडे बघून कर्कश हसायला सुरुवात करते आणि म्हणते, "मला माहिती आहे तू त्या गोसावड्याकडे जाऊन आलीस. पण तो गोसावड्या आणि त्याचे मंत्र माझं काहीही बिघडवू शकणार नाही. आज तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. पण उद्या रात्री तुमचा कोणाचंच काहीही चालणार नाही. कारण उद्या रात्री माझी शक्ती शतपटींनी वाढणार आहे. मग तुम्हाला मला थांबवणं हे केवळ अशक्य होणार आहे. तू उगाचच माझ्या कामात अडथळा आणू नकोस. नाहीतर तुझ्या आजीचे जसे हाल केले आणि तिला मारलं आणि अजूनही मी तिचे हाल करून आरशात तिला बंदिस्त करून ठेवले आहे तसेच तुझंही करीन." तेवढ्यात आरशातून एक आर्त किंकाळी ऐकायला येते आणि भामा आरशाकडे बघून जोरजोरात कर्कश हसायला लागते. हळूहळू वातावरण पुन्हा शांत होते. पण तेवढ्यात आरशावर लाल रक्ताने अक्षरे उमटतात, "आता 3 दिवस नाही, तुझ्याकडे फक्त 1 दिवस आहे. आता उद्याच तुझं बलिदान आणि माझं जीवदान." आरशातून पुन्हा जोरजोरात हसायचा आवाज येतो. पुन्हा दारं खिडक्या आदळायला सुरुवात होते आणि घरातले लाईट पुन्हा लुकलुक करायला सुरुवात करतात आणि पुन्हा अचानक लाईट येतात. आदिती घाबरून जाते आणि धावत धावत आजीजवळ देवघरात येते. आजींना सगळं सांगते.
मग त्या दोघीही तिथेच देवघरातच झोपायचं ठरवतात. आदिती मात्र रात्रभर जागीत असते. रात्रभर आरशातल्या किंकाळ्या आणि ते कर्कश हसणं तिच्या कानावर येत असतं. मध्येच विजांचा कडकडाट, दारं खिडक्यांचा खडखडाट, आरशाच्या काचेवर ओरखडे ओढल्याचा रखरखीत आवाज आदितीच्या कानावर येत असतो. सतत तिला जाणवत असतं की देवघराच्या बाहेर कोणीतरी फिरतंय, तिच्याकडे लाल डोळे रोखून बघतायत. तिला सतत त्या भामेचे शब्द आठवत असतात, तुझ्या आजीचे जसे हाल हाल केले तसेच तुझेही करेल. पण आदिती आता घाबरत नाही. ती एकदम उठून बसते. दत्तगुरूंच्या फोटोकडे बघून त्यांना सांगते, या भामेला मी तिच्या दुष्ट विचारांमध्ये कधीही यशस्वी होऊ देणार नाही. कारण मला माहिती आहे, ज्या अर्थी माझ्या आजीची कुंडली, तिचा भूतकाळ, भविष्यकाळ हे सगळं माझ्याशी तंतोतंत जुळते आहे, याचा अर्थ माझा जन्म तिच्या मुक्तीसाठी झालेला आहे. म्हणूनच माझ्या आजीला मी मुक्ती मिळवून देणारच. आणि आदिती दत्तगुरूंच्या फोटोला नमस्कार करते. आदितीचं पुढचं पाऊल काय असेल? गुरुजी आदितीला कोणता मुक्तीचा मार्ग सुचवतील? ऐकूया पुढच्या भागात. श्रोतेहो, शरयू निंबाळकर यांच्या बाकी कथा वाचण्यासाठी त्यांच्या फेसबुक पेजला लाईक करू शकता, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. धन्यवाद.